राज्यात साखरेच्या ऐतिहासिक दरवाढीनं सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं असतानाच आता गुळाचे भावही गगनाला भिडलेत। संपूर्ण राज्यात 15 दिवसात गुळाच्या दरात किलोमागं तब्बल 25 रुपयांची वाढ झाली असून किरकोळ बाजारात गुळ 80 ते 85 रुपये प्रति किलोवर पोहोचलाय। दुसरीकडे वाशिम, सांगली आणि बुलढाणा यांसारख्या जिल्ह्यात साखर प्रति क्विंटल 7,500 रुपयांवर गेल्याने किरकोळ बाजारात साखरेचे दरही 80 रुपयांवर पोहोचलेत। ऐन सणासुदीच्या तोंडावर साखर आणि गुळाच्या या अनपेक्षित भाववाढीमुळे मिठाई व्यवसाय संकटात सापडला असून सर्वसामान्य ग्राहकांना मात्र महागाईचा मोठा कडू घोट गिळावा लागतोय। पुणे दौऱ्यावर असलेले लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या बड्या नेत्यांची तातडीची बैठक घेत सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला। तुम्हाला भाजपकडून धमकावलं जाईल, घाबरवण्याचा प्रयत्न होईल, पण न घाबरता लढत राहा, असा रोखठोक संदेश त्यांनी दिला। काल पुण्यात विद्यार्थ्यांसोबत घडलेल्या घटनेचा सविस्तर आढावा घेत त्यांनी छात्रों की गूंज या उपक्रमाद्वारे तरुणाईशी संवाद साधला। भाजप हे जनतेच्या मनातून उतरलेले केवळ तांत्रिक सरकार असल्याचा घणाघात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला। तर या दौऱ्यामुळे पक्षातील मरगळ दूर झाल्याचा दावा खासदार विशाल पाटील यांनी केला। दुसरीकडे भाजपने या विद्यार्थी संवादावर जोरदार आक्षेप घेत काँग्रेसवर राजकारणाचा आरोप केलाय। छत्रपती संभाजीनगरमधील तरुण आणि त्याच्या आई वडिलांच्या मृत्यूने राज्यभरात खळबळ उडवून दिली आहे। सोशल मीडियावर आयफोनसाठी हे सर्व काही घडलं असा दावा केला जात असला तरी पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही बाब खोटी ठरली आहे। डीसीपी रत्नाकर नवले आणि प्रत्यक्षदर्शी संजय जाधव यांच्या माहितीनुसार तरुणाकडे आधीपासूनच आयफोन होता, त्यामुळे आयफोन हे या पावलामागचं कारण नसून घरात वडिलांसोबत झालेला तीव्र वाद यामागे असल्याची शक्यता आहे। अवघ्या काही क्षणांच्या वादातून एका सुखी संसाराचा दुर्दैवी अंत झाला असून त्या शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं याचं गूढ आता कायमचं काळाच्या पडद्याआड गेलंय। तामिळनाडू सरकारने सरकारी रुग्णालयात जन्म घेणाऱ्या नवजात बालकांसाठी मामा गोल्ड रिंग योजना जाहीर केली आहे। या उपक्रमाअंतर्गत तब्बल 1,28,000 सोन्याच्या अंगठ्यांचे वाटप केले जाणार असून त्यासाठी 220 कोटी रुपयांचे वर्क ऑर्डर जारी करण्यात आले। या अंगठ्या पुरवण्याचं काम जोया लुकस आणि कल्याण ज्वेलर्स या 2 नामांकित कंपन्यांना सोपवण्यात आले। सरकारी रुग्णालयातील प्रसूतीला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना 15 सप्टेंबर पासून लागू केली जाणार आहे। लग्नानंतर सासूसोबत राहणार असल्याचं समजताच एका तरुणीने होणाऱ्या पतीला नकार देत थेट लग्नच मोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या तरुणीने एक्सवर पोस्ट करत आपली भूमिका मांडली। माझ्या संमतीशिवाय म्हाताऱ्या सासूची जबाबदारी माझ्यावर लादली जाऊ शकत नाही, असा युक्तिवाद तिने केला। ही पोस्ट व्हायरल होताच सोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्ये तीव्र वाद पेटलाय। अनेकांनी तरुणीच्या या भूमिकेवर कडक शब्दात ताशेरे ओढत म्हाताऱ्या आईची जबाबदारी झटकणाऱ्या अशा वृत्तीचा निषेध केलाय। तो तरुण मोठ्या संकटातून वाचला, अशा संतप्त प्रतिक्रिया सध्या युजर्सकडून उमटत आहेत। श्रीमंत होण्यासाठी केवळ भरभक्कम पगार असणं पुरेसं नसून पैशांचं नियोजन करणं सर्वाधिक महत्त्वाचं ठरतं। दीर्घकाळात आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सर्वप्रथम 3 ते 6 महिन्यांच्या आपत्कालीन निधी तयार ठेवणं आवश्यक आहे। पगार जमा होताच खर्चापूर्वी ठराविक रक्कम बचतीसाठी बाजूला काढून उरलेला पैसा खर्च करण्याची शिस्त अंगी बाळगावी। याशिवाय दैनंदिन अनावश्यक खर्चांवर बारकाईने नियंत्रण ठेवत क्रेडिट कार्डचा अत्यंत जबाबदारीने वापर करावा। चक्रवाढ व्याजाचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी लवकरात लवकर गुंतवणुकीला सुरुवात करावी आणि कमाई वाढवण्यासाठी स्वतःची कौशल्य अपडेट ठेवावीत। या आर्थिक सवयी संपत्ती निर्मितीचा मार्ग अत्यंत सुकर करतात। उत्तराखंडमधील एका ग्राहकाने ऑनलाईन ॲपवरून 505 रुपयांना 10 इंचाचे 2 पिझ्झा मागवले होते, मात्र डिलिव्हरी उघडताच त्याला फक्त 7 इंचाचे पिझ्झा मिळाले। कंपनीकडे वारंवार तक्रार करूनही पैसे परत न मिळाल्याने या ग्राहकाने थेट हरिद्वार जिल्हा ग्राहक आयोगात धाव घेतली। आम्ही केवळ मध्यस्थ आहोत, हा डिलिव्हरी ॲपचा दावा फेटाळत आयोगाने याला सेवेतील गंभीर त्रुटी आणि अनुचित व्यापार मानलं। अखेर न्यायालयाने तक्रारदाराच्या बाजूने निकाल देत डिलिव्हरी कंपनी आणि रेस्टॉरंटला मिळून ग्राहकाला पिझ्झाच्या मूळ किमतीसह मानसिक त्रास व न्यायालयीन खर्चापोटी 10,520 रुपयांची भरपाई 45 दिवसात देण्याचे थेट आदेश दिलेत। भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टोल प्लाझाजवळ राहणाऱ्या नागरिकांसाठी डिजिटल लोकल पास सेवेचा देशभरातील 121 टोल नाक्यांवर मोठा विस्तार केलाय। टोल नाक्याच्या 20 किलोमीटरच्या परिघात राहणाऱ्या गैरव्यावसायिक वाहनधारकांना आता वारंवार पूर्ण टोल भरण्याची गरज भासणार नाही। यासाठी पात्र वाहन चालक हायवे यात्रा ॲपवरून दरमहा अवघ्या 350 रुपयांमध्ये डिजिटल पास मिळवू शकतात। डिजिलॉकर आणि वाहन डेटाबेसच्या माध्यमातून ही संपूर्ण पडताळणी प्रक्रिया ऑनलाईन पूर्ण होईल। कागदपत्र दाखवण्यासाठी टोलवर प्रत्यक्ष रांगेत
उभं राहण्याची कटकट संपल्यामुळे स्थानिक वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला असून विना अडथळा प्रवासाचा मार्ग आता मोकळा झालाय. मेजर लीग सॉकर स्पर्धेत फिलाडेल्फियाच्या युनियन विरुद्धच्या सामन्यात प्रतिस्पर्धी खेळाडू क्वीन सुलिव्हनला कानशिलात लगावल्याप्रकरणी लिओनेल मेस्सीवर दंड ठोठावण्यात आलाय. एक्स्ट्रा टाईममध्ये झालेल्या वादादरम्यान मेस्सीने सुलिव्हनला कानशिलात लगावल्याचे व्हिडिओ फुटेजमध्ये स्पष्ट दिसलं. प्रतिस्पर्धी खेळाडूच्या मान, चेहरा किंवा डोक्यावर हात न लावण्याच्या लीगच्या नियमांचं उल्लंघन केल्याने ही कारवाई झाली. याच सामन्यात इंटर मियामीचा डिफेंडर इयान फे याच्यावरही दंड लागला, तर बंदी टाळल्याने मेस्सीला पुढील सामने खेळता येणार आहेत. बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालने त्याची दीर्घकालीन गर्लफ्रेंड आणि दक्षिण आफ्रिकन मॉडेल गॅब्रियल डेमेट्रिडस हिच्यासोबत अखेर गोव्यात विवाह नोंदणी केली आहे. उत्तर गोव्यातील म्हापसा येथील सब रजिस्टर कार्यालयात मोजक्या मित्रांच्या उपस्थितीत दोघांनी युनिफॉर्म सिव्हिल कोड अंतर्गत कायदेशीर लग्न केलं. 2018 पासून एकत्र राहणारे हे जोडपं आरिक आणि अरिव या 2 मुलांचं पालक आहे. अर्जुनने पहिली पत्नी मेहर जेसियासोबत 2021 मध्ये घटस्फोट घेतला होता. काही महिन्यांपूर्वी एका पॉडकास्टमध्ये साखरपुड्याची घोषणा करणाऱ्या या जोडप्यावर सध्या चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होतोय.